नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको मध्ये ज्या टेक्निशियनच्या पोस्ट आहेत याची संपूर्ण जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन ग्रेड 1 तंत्रज्ञ 1 आणि टेक्निशियन ग्रेड 2 तंत्रज्ञ 2 याच्या व्यतिरिक्त 1903 जागा आलेले जे विद्युत सहाय्यक ही पोस्ट आहे, ज्याला टेक्निकल असिस्टंट म्हणतो आपण. तर या पदासाठीची ऍडव्हर्टाइजमेंट, डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. म्हणताना त्यांनी जरी त्याच्यामध्ये कंत्राटी म्हटलं असेल तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यांचे सेवा नियम माहिती आहे. 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीनंतर त्याच्यामध्ये रेग्युलर करण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात आणि खूप चांगल्या प्रकारचं पॅकेज त्याच्यामध्ये मिळत असतं. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको मधलं विद्युत सहाय्यक भरती 2023 साठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर खूप काही गोष्टी महत्त्वाच्या आपण विविध सेशन मधनं तुम्हाला सांगणार आहोत. शेवटपर्यंत हे सेशन नक्की पहा. त्याच्यामध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. या सेशन मध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा एज क्रायटेरिया जो आहे किंवा जी वयोमर्यादा आहे हे तुम्ही जाणून घेतलंच पाहिजे. या पदासाठी आपण आता बोलतोय ते म्हणजे विद्युत सहाय्यक असिस्टंट टेक्निशियन 1903 पद आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या की वयोमर्यादा ज्या आहेत ती त्यांनी जे मेन्शन केलेली आहे त्यांच्या जाहिरातीमध्ये जे नॉमिनल गव्हर्नमेंटच्या जे काही GR आहेत किंवा जे काही वयोमर्यादाशी रिलेटेड नोटिसेस आहेत तर त्याच्यामध्ये जे मेन्शन केलंय तेच इथे रिपीट आहे. फक्त एकदा जाणून घ्या की काय क्रायटेरिया त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. मिनिमम क्रायटेरिया, कमीत कमी जे वय आहे ते विद्यार्थ्याचं असलं पाहिजे 18 वर्ष. आता हे 18 वर्ष जे आहे हा कालावधी कधीपासनं कधीपर्यंत मोजण्यात येणार आहे तर तुमचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जी बर्थ डेट आहे त्या डेट पासनं तर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तुम्हाला माहिती आहे जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की 10 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो. तर 10 डिसेंबर 2023 च्या दिवशी तुमचं जे वय आहे त्यानुसार हे तुम्हाला ऍप्लिकेबल असणार आहे. कमीत कमी वय सगळ्याच कॅटेगरीसाठी किंवा खुल्या वर्गासाठी एकच आहे ते म्हणजे 18 वर्ष. पण जे ज्याला म्हणतो कमाल वयोमर्यादा जी आहे, जर ओपन कॅटेगरीचे तुम्ही विद्यार्थी असाल किंवा खुला प्रवर्ग असेल तुमचा तर ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंटच्या GR नुसार 38 वर्ष हे कमाल वर्ष वय मर्यादा आहे तुमची. त्याच्यापेक्षा जास्त ते नसायला पाहिजे, नाहीतर तुम्ही पात्र ठरणार नाही. आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं जर तुम्ही कॅटेगरी मधनं किंवा ज्याला आपण म्हणतो की मागास प्रवर्गामधनं जर तुम्ही भरत असाल तर. इथे मी आताच सांगितलं की ही जी जन्मतारीख आहे ही जन्मतारीख तुमच्या 10 डिसेंबर पर्यंत मोजण्यात येईल आणि कशावरनं ते ठरवण्यात येईल तर तुमचा जो जन्मतारखेचा ग्राह्य दाखला जो आहे, मग ते 10वीची मार्कशीट असेल, तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावरनं ते ठरवण्यात येणार आहे. म्हणजे मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्सिमम 38 वर्ष हे खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. जर तुम्ही मागास वर्ग किंवा कॅटेगरी मधनं असाल, मग तुमची कॅटेगरी कुठली असेल, OBC असेल, EWS असेल, VJ/NT, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं. याच्यामध्ये बघा शासनाचा जो नियम आहे तर सर्व मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटक, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्याच्या व्यतिरिक्त जे ऑर्फन असतात, अनाथ असतात, यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. तर त्यांच्यासाठी मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्सिमम जे आहे ते 43 वर्ष हे वयोमर्यादा इतकी असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही तुम्ही कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळेल. त्याच्यानंतर जर माजी सैनिक असाल तर माजी सैनिक मध्ये तुमची जी वयोमर्यादा आहे कमाल वयोमर्यादा ही तुमचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष इतकं राहील. म्हणजे तुम्ही जे डिफेन्स मध्ये काम केलेलं आहे, मिलिटरीमध्ये काम केलेलं आहे तो कालावधी आणि प्लस 3 वर्ष असं तुमचं मॅक्सिमम असेल. याच्यामध्ये त्यांनी कुठलंही अप्पर लिमिट दिलेली नाही, पण तुम्हाला लक्षात येईल की तुमचं एज्युकेशन, त्यानंतर तुमची याच्यामधली मिलिटरी मधली सर्व्हिस आणि त्याच्यानंतर 3 वर्ष असं तुमचं बेसिक तुमचं कमाल जे आहे वयोमर्यादा इथे असणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल, जर तुम्ही प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल, त्यांचे ज्या लेवल्स असतात बरोबर आहे त्या लेवलमध्ये बसणारा आणि जे काही जिल्हा क्रीडा अधीक्षक असतात किंवा जे डिरेक्टर असतात त्यांच्याकडनं मिळालेलं प्रमाणपत्र जर असेल तर त्याच्यामध्ये जी वयोमर्यादा आहे कमाल वयोमर्यादा ती सुद्धा तुमच्या कॅटेगरी एवढीच आहे. म्हणजे 43 वर्ष हे स्पोर्ट पर्सन साठी आहे.
त्याच्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा ज्याला आपण म्हणतो की अन्य रूपाने तुम्ही सक्षम असाल किंवा ज्याला आपण फिजिकली हँडिकॅप म्हणतो, त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा जी आहे ती 45 वर्ष त्यांनी दिलेली आहे. तसंच तुम्ही भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, डेफिनेटली महाट्रान्सकोशी रिलेटेड त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं बऱ्याच ठिकाणी, आणि अर्थक्विक अफेक्टेड असाल, लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी भूकंपाचे बरेचसे जे प्रमाणपत्र आहेत विद्यार्थ्यांकडे आहेत कारण ते अफेक्टेड आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा 45 वर्ष हे इतकी कमाल वयोमर्यादा त्याच्यामध्ये दिलेली आहे. हे सगळे ज्या गव्हर्नमेंटच्या GR मध्ये मेन्शन आहेत ते सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक, आता ही शासनाची भाषा आहे, याच्यामध्ये तरतुदीनुसार विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. आता तुम्हाला हे लक्षात असेल की कोरोना काळामध्ये कुठलंही एक्झामिनेशन झालं नाही, कुठल्याही परीक्षा झाल्या नाही, ज्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे 2 वर्ष हे वाया गेलेले आहेत किंवा त्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कुठल्या एक्झाम दिले नाहीत पण त्यांचं एज मात्र बार झालंय, म्हणजे एज बार झालेत, ते वयोमर्यादा त्यांनी ओलांडली होती. तर ऍडिशनल एक परिपत्रक काढून शासनाने GR काढून एक त्यांना दिलासा दिला होता की ज्याच्यामध्ये 2 वर्ष शिथिल करण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये जे बसतात त्यांना 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे या एक्झामिनेशन मध्ये, या पदभरतीमध्ये. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्ष राहील. म्हणजे जर तुम्ही महाट्रान्सको मध्ये, महापारेषण मध्ये ऑलरेडी कार्यरत आहात, तुम्ही कंपनीतील पात्र कर्मचारी आहात, म्हणजे तुम्ही या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसता, शैक्षणिक पात्रतेमध्ये बसता, तुमचा अनुभव त्याच्यामध्ये बसत असेल, आता इथं फ्रेशरच आहे, तर तुम्ही जर बसत असाल त्या पात्रतेमध्ये, तर त्याच्यामध्ये मात्र 57 वर्ष जी कमाल साईड आहे, मॅक्सिमम 57 इयर्स पर्यंत जरी असेल वय, तरी तुम्ही त्याच्यामध्ये एलिजिबल आहात, पात्र आहात. येते लक्षात. याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जे आहे किंवा महापारेषण आहे, ट्रायफर्केशन झाल्यानंतरचं यशस्वीरित्या वीजतंत्री या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकरिता त्यांच्या प्रशिक्षण कालावधी इतकी कमाल वयोमर्यादा शिथिलक्षम राहील. म्हणजे जर एखादा विद्यार्थी किंवा ऍस्पिरंट त्यांच्या मंडळामधला किंवा महापारेषण कंपनीमध्ये वीजतंत्री या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण त्यांनी कंप्लीट केलं असेल, तर त्याचा जो शिकण्याचा कालावधी आहे इतकी कमाल वयोमर्यादा त्याची राहील. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्क्लुजन लक्षात घ्या. याच्यामध्ये हे जे आहे हे सगळे वयाशी संबंधित नियम आहेत. मिनिमम 18 वर्ष, ओपन कॅटेगरी खुला प्रवर्ग असेल तर 38 वर्ष, कॅटेगरी असेल मागास वर्ग असेल मग कुठलाही असो तो 5 वर्षाची त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 43 वर्ष. प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, त्यांनी जे मेन्शन केलंय तसंच जर तुम्ही कर्मचारी असाल, पात्र कर्मचारी, तर 57 वर्ष. हे सगळ्या गोष्टी त्यांनी खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. फॉर्म भरायच्या अगोदर हे सगळं लक्षात घ्या. बऱ्याचदा विद्यार्थ्यांमित्रांकडे त्यांचे जन्माचे दाखले नसतात किंवा तुमच्या 10वीची मार्कशीट काहीतरी मिसप्लेस झालेली असते, तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी जे डॉक्युमेंट मागितलेले आहेत तेच डॉक्युमेंट ऑथेंटिक कन्सिडर करण्यात येईल, त्याच्यावरूनच ही जन्मतारीख धरण्यात येईल. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स मध्ये आतापासूनच तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून घ्या. कारण याच्यामध्ये त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये म्हणताना म्हटलंय की कुठलेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक्झामच्या अगोदर होणार नाही, पण तुम्ही फॉर्म भरला याचा अर्थ असा नाही की तुम्ही पात्र आहात. येते लक्षात. त्याच्यामुळे डॉक्युमेंट मध्ये कुठलाही हलगर्जी करू नका आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादेबद्दल आपण सगळे डिटेल्स बघितले. जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर आमचा जो IVR नंबर आहे 7887811411 किंवा 9699897070 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आमच्याकडनं दिली जातील. विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण भरतीमध्ये विद्युत सहाय्यकच्या 1903 जागा आहेत. या 1903 जागांसाठी त्याच्यामध्ये सगळ्याच पर्टिक्युलर विद्यार्थी जे आहेत ते जे पात्र विद्यार्थी आहेत ती आमची ही बॅच जॉईन करू शकता. आता कंप्लीट 50% ऑफ आहे. सुरुवातीच्या
लिमिटेड विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे, 4 महिन्याचा ऍक्सेस असणार आहे. त्याच्यामध्ये सगळे तुमच्या स्पेसिफिक टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, एक परफेक्ट बॅच आणि प्रॉपर वेनी मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मधनं, बाय लँग्वेज मधनं तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सगळे रेकॉर्डेड सेशन्स त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असणार आहे. तर ही नक्की तुम्ही जॉईन करा. या बॅचला जॉईन करण्यासाठी सुद्धा हे जे नंबर्स आहेत याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, जे असिस्टंट इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर किंवा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर क्लास 1 क्लास 2 साठी जे तयारी करतात महाट्रान्सको मध्ये, त्यांच्यासाठी एक बेस्ट कॉम्बो ऑफर आहे महाट्रान्सको साठी. याच्यामध्ये महाट्रान्सकोचं आपलं पुस्तक, ज्याच्यामध्ये टेक्निकलचे 11 विषय डिटेल दिलेले आहेत, कम्प्लीट IBPS पॅटर्न नुसार सगळा टेक्निकलचा अभ्यास. त्याच्यामध्ये 2000 पेक्षा जास्त MCQ आहेत, सिस्टमॅटिक आणि शॉर्ट्स मध्ये कन्सेप्च्युअल डायग्राम्स आहेत, जे तुम्हाला 699 रुपयाला मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल फॉर्म्युला शीट 6 शीटचा सेट आहे 480 रुपयाचा. पण हे जे टोटल आहे 1179 रुपयाची, ही फक्त आणि फक्त तुम्हाला 699 रुपयामध्ये आमच्या ड्रीम पाथ मधनं मिळू शकते. याच्यासाठी प्रत्यक्ष विजिट द्यावी लागेल तुम्हाला. ड्रीम पाथ, मानकरवाडा, पत्रे मारुती चौक, नारायणपेठ, पुणे. विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की सगळ्या मित्रांना ही लिंक शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू सो मच.